Yes, good, good evening, ma'am. गुड इव्हिनिंग. आला का आवाज? बरं. हो. काय झालंय, पावसामुळे रेंज प्रॉब्लेम आला होता, कारण की आपले रिजॉईन करायचे रेंज प्रॉब्लेम आला होता. पण आता झाली पुन्हा एकदा लिंक सुरू. रेंज प्रॉब्लेम माझ्याकडूनच आल्यामुळे मला जॉईन होता येत नव्हतं. ओके, चालेल. येत आहेत बाकीचे आणखी. एक मिनिट हा, मी मेसेज टाकते. बर, समजला का हा प्रश्न चढत्या क्रमाचा? जेव्हा हो. अंक समान असतो तेव्हा लहान कोण मोठा कोण कसा ओळखायचा हे समजलं. मला सांगा आता, यामध्ये सर्वात मोठा पूर्णांक कोणता झाला? हे अपूर्णांक सगळीकडे सारखेच आहेत. 12 12/19. 12 सर्वात ओके, हा समजला. पहिला पॉन 30 हो. हा स्मॉलेस्ट आहे, यामध्ये सर्वात हो स्मॉलेस्ट. मॅम. बिगेस्ट फ्रॅक्शन झाला 12/19, म्हणून ऑप्शन नंबर डी. बरं, आता पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5. एका खोक्यात 500 अंडी आहेत. 3/25 फुटली. उरलेल्यांपैकी 4/5 अंडी विकली. उरलेल्या अंड्यांची संख्या किती आहे? चे याचा अर्थ असतो इथे गुणाकार. प्रयत्न केला का तुम्ही? सोडवलेत का प्रश्न? सुटलेत काही काही? प्रयत्न केला की नाही? केला आहे. ओके, किती आलं उत्तर? किती आलं? कसं सोडलं? किती आलं तुमचं उत्तर? 500 500. गुणिले 325. बर, पाहता अंडी किती होती? 500 होती, बरोबर. 500 पैकी 3/25 फुटली, म्हणजे नेमकी फुटली किती? 500 चे 3/25, म्हणजे 500 गुणिले 3/25. 60. आता तिरकस आपण गुणाकार करू शकतो. वाटलं तुम्हाला 500ला छेद 1 घ्यावा तरी घेतला तरी चालतो, नाही घेतला तरी काही हरकत नाही. 25 एक 25, 25 गुणे 50 आणि हा शून्य आहे असा, म्हणजे 20 त्रिक 60, म्हणजे 500 पैकी 60 अंडी फुटली. 60 अंड्यांचं झालं नुकसान. घेतली किती मॅम, होती? 80 नाही, 40 उत्तर येत आहे. किती आलं? 40 40 आलं. ओके, चेक करूया 40. बरोबर आहे का. बरं, आता उरलेल्यांपैकी 4/5 एवढी अंडी विकली. बरं, आता मग 500 मधून आपल्याला हे 60 कमी करावे लागतील. का कमी केले? का कमी केले? का बरं सर? हा, कारण हे फुटली 60 होती. फुटलेली अंडी फुटले. कोणी विकत घेईल का? फुटलेली अंडी कोणी विकत घेणार नाही. म्हणजे आता उरलेली अंडीत काय, उरलेली किंवा शिल्लक अंडीत आता उरले 440 अंडे. बर, उरलेल्या अंड्यांची संख्या किती आहे? उरलेल्या 4/5 अंडे विकली. बरं, आता याचे 4/5, 440चे 4/5 करा. 4/5 उरलेल्या अंड्यांची. मग आता 5 ने भाग देता येतो या 440ला. 5 8, पुन्हा 4 उरले, पुन्हा 5 8 40, 88. 88 गुणिले 4 किती होतात? 8 चोक 32, मधला 2 घेतला, चालेल 3, 32 आणि 3 झाले 35. 52, 352 काय झाली? अंडी विकली. पण आपल्याला विकलेली अंडी विचारली आहेत का? आपल्याला नाही. हा, तर उरलेल्या अंड्यांची बर, पाहता आणखी आपलं उत्तर आलेलं नाही. बर, काय करावं लागेल मग आता आपल्याला? 500 मधून आपल्याला काय काय वजा करायचे? कुठले किती? कुठले किती होते? किती? 60.
हा 440चे 4/5 एवढे याची संख्या झाली ती 352. बरं पण आता एकूण हे किती होतात? 500 मधून या 60 आणि 352 यांची बेरीज करा. ही जर बेरीज केली तर किती होते पहा, 6 आणि 5 11 म्हणजे 412 झाली. ही बेरीज झाली 412. मग एवढे जे आहेत ते विक्री झालेले आहेत. 412 वजा हे 500. किती? 500 मधून 412 वजा करा. नंबर बी. 88. मग 88 एवढी अंडी उरली. ऑप्शन नंबर बी आला आहे. मॅम माझं उत्तर ऑप्शन ऑप्शन नंबर बी नंबर आलं होतं. ओके समजलं का? फुटलेली अंडी सुद्धा धरायची आणि विक्री केलेली पण धरायची. आलं लक्षात? फुटलेली पण धरायची, नाहीतर फुटलेलं नाही धरलं तर आपला हिशोब जुळणार नाही. हे समजलं सर्वांना? ओके. बरं आता फक्त 17च मुलं जॉईन आहेत. 3 प्रश्न आहेत. म्हणजे 3 प्रश्न आता पाहिजे की उद्या घ्यायचे मग? पुन्हा बाकीच्यांनाही प्रश्न आता मला वाटतं आपण उद्या सर्वच जण जॉईन झाले नाही. मध्ये थोडा रेंज प्रॉब्लेम आला लगेच जॉईन करताना. तर लगेच काही होता आलं नाही जॉईन करताना, म्हणून आपण हे उरलेले 3 उद्या घेतली तर चालतील का? पुन्हा ते बाकीचे पण मॅम म्हणतात की आम्हाला ते पुन्हा सांगण्यापेक्षा आपण उद्याच घेऊयात. थोडा वेळ पण माझ्याकडे प्रॉब्लेम आहे. रेंजचा इश्यू आता सुद्धा आहे. म्हणून आता आपण थांबूयात. ओके उर्वरित घेऊयात आपण. ओके बाय, गुड नाईट. Good night, ma'am.